नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 15 तारखेला सांगितलं होतं की कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्याविषयीची शॉर्ट जाहिरात तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली होती, जी की वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती। तर त्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की दिनांक 20 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्याची आणि सविस्तर जाहिरातीची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल। तर मित्रांनो, त्याविषयीचा आजचा हा व्हिडिओ आहे। आपण बघू शकतो मित्रांनो की कोणकोणते पदे असणार आहेत। सर्वप्रथम आपण पदाचे नाव जाणून घेऊ आणि त्यानंतर सविस्तर जाहिरात, शैक्षणिक अर्हता, वेतन या सर्व गोष्टींविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करू। तर मित्रांनो, याविषयीचे जर तुम्हाला PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, ऑफिशियल वेबसाईट या सर्वांची लिंक हवी असेल तर ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता, त्याचबरोबर सविस्तर जाहिरात सुद्धा डाउनलोड करू शकता, ऑनलाईन अर्ज करू शकता आणि फी सुद्धा भरू शकता। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पदांचे नाव जाणून घेऊ। या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, अनुक्रमांक आणि पदाचे नाव दिलेले आहे। 1 माडी, 2 साफसफाई कर्मचारी, 3 वॉचमन, 4 शिपाई, 5 वाहन चालक, 6 कनिष्ठ लिपिक, 7 वरिष्ठ लिपिक, 8 सुपरवायझर, 9 निरीक्षक, 10 कनिष्ठ अभियंता, 11 शाखा अभियंता आणि 12 उप अभियंता। अशा पद्धतीने एकूण 12 प्रकारच्या विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण जाहिरात बघून घेऊ। या ठिकाणी आपण बघू शकतो कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण, मान्य शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार, एनटेप इमारत, पहिला मजला, कल्याण शीड रोड, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे 421301। या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक सुद्धा दिला आहे, हा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो, कारण की जर ऑनलाईन अर्ज करताना किंवा इतर काही तुम्हाला समस्या येत असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा apmckalyan@readymail.com या मेलवरती तुम्ही मेल सुद्धा करू शकता। तर या ठिकाणी नोकर भरतीची विस्तृत जाहिरात दिलेली आहे। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेली 12 विविध पदांची 37 रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी दिनांक 15/3/2024 रोजीच्या दैनिक लोकमत व दैनिक जनतेचे जनमत या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्याच अनुसरून जाहिरातीतील पदे भरण्याकरता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीस निवड सूची तयार करायची आहे। याकरता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बाजार समितीच्या http:/apmckalyan.org किंवा kalyanapmc.com या संकेतस्थळावरती अर्ज मागवण्यात येत आहे। याविषयी माहिती आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली होती। तर उमेदवारांना परिवीक्षा दिन म्हणजे हंगामी कालावधीमध्ये वेतन श्रेणीत नमूद केल्यानुसार दरमहा वेतन अदा करण्यात येईल। म्हणजे हे जे पद आहेत ते परिवीक्षा दिन आहेत। जसं की इतर डिपार्टमेंटमध्ये 3 वर्षाकरता प्रोव्हिजन पिरियड वरती पदे दिली असतात, त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा परिवीक्षा दिन म्हणजे प्रोव्हिजन म्हणजे हंगामी पद्धतीचे पदे असणार आहेत। त्यानंतर ते परमनंट केले जातील किंवा कायमस्वरूपी केले जाईल। काही या ठिकाणी टिप दिलेली आहे, आपण जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो। महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण जाणून घेऊ। पदाचे नाव, त्यांची संख्या आणि शैक्षणिक पात्रतावरती आपला भर असणार आहे। तर या ठिकाणी फक्त एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सदर पदांमध्ये कमी जास्त बदल होण्याचे संभव आहे। याबद्दल उमेदवाराची कोणती तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही, हे अधिकार बाजार समितीने राखून ठेवलेले आहे। म्हणजे मित्रांनो, जे काही 12 प्रकारचे विविध पदे दिलेली आहेत त्यांची जे संख्या आहे त्यामध्ये बदल होऊ शकतो असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पदाचे नाव, वेतन श्रेणी, शिक्षण, अनुभव आणि वयोमर्यादा याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। तर पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, पदाचे नाव आहे उप अभियंता, एकूण पद आहे 1, वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे ग्रेड पे 9300 ते 34800, ग्रेड पे 4800। 6व्या वेतन आयोगानुसार एकत्रित वेतन सुमारे 49,722 रुपये असणार आहे। शिक्षण दिलेले आहे BE सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तत्सम परीक्षा द्वितीय श्रेणीत पास। अनुभव दिलेला आहे शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी संस्थेत BE सिव्हिल असलेल्या उमेदवाराला अनुभवाची मर्यादा 2 वर्षे राहील, त्यास प्राधान्य देण्यात येईल। वयोमर्यादा दिलेली मित्रांनो 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा अधिक असणार नाही। हे जे एक पद आहे मित्रांनो ते ओपन कॅटेगरी मधून आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर दुसरं पद आहे मित्रांनो, पदाचे नाव आहे शाखा अभियंता, एकूण पद आहे 1, वेतन श्रेणी आहे 9300, 34800, ग्रेड पे 4400। 6व्या वेतन आयोगानुसार एकत्रित वेतन असणार आहे सुमारे 48,354 रुपये। शिक्षण दिलेले आहे BE सिव्हिल मध्ये किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तत्सम परीक्षा पास आणि अनुभव मागितलेला आहे शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी संस्थेत किमान 1 वर्षाचा अनुभव। वयोमर्यादा दिलेली आहे 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा अधिक असणार नाही। आणि हे जे एक पद आहे ते पद सुद्धा ओपन कॅटेगरी मधून असणार आहे, खुला प्रवर्गामधून। तिसरं पद आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता, एकूण पद आहे 1, वेतन श्रेणी 9300, 34800, ग्रेड पे 4300। 6व्या वेतन आयोगानुसार एकत्रित वेतन सुमारे 47,212 रुपये। शिक्षण दिलेले आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग तसेच अनुभव तत्सम कामाच्या 4 वर्षाचा अनुभव।
वयोमर्यादा दिलेली आहे किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे। पुढील आणि चौथं पद मित्रांनो निरीक्षक, एकूण पद आहे 1, वेतन श्रेणी 9300, 34800, ग्रेड पे 4200, 6व्या वेतन आयोगानुसार एकत्रित वेतन सुमारे 46870 रुपये। शिक्षण दिलेलं मित्रांनो संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता तसेच संबंधित पदाचे कामकाजाकरता आवश्यक असणारे मान्यता प्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणकीय, व्यावसायिक किंवा तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। अनुभव दिलेला आहे तत्सम कामाचा 2 वर्षाचा अनुभव, वयोमर्यादा दिलेली आहे 18 वर्षे आणि 38 वर्षे। हे सुद्धा एक पद खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता राखीव ठेवण्यात आलेलं आहे। पुढील पद मित्रांनो पदाचे नाव आहे सुपरवायझर, एकूण पद आहे 1, वेतन श्रेणी दिली आहे 5200, 20200, ग्रेड पे 2400, 6व्या वेतन आयोगानुसार एकत्रित वेतन सुमारे रुपये 26692। शिक्षण दिलेलं आहे संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता तसेच संबंधित पदाचे कामकाजाकरता आवश्यक असणारे मान्यता प्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणकीय किंवा व्यावसायिक किंवा तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र, तत्सम कामाचा 1 वर्षाचा अनुभव, वयोमर्यादा दिलेली आहे 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त असणार नाही। हे सुद्धा एक पद मित्रांनो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता आहे। पुढील पद आहे पद क्रमांक 6, पदाचे नाव आहे वरिष्ठ लिपिक, एकूण पद आहे 1, वेतन श्रेणी दिलेला आहे 5200, 20200, ग्रेड पे 2400, 6व्या वेतन आयोगानुसार एकत्रित वेतन सुमारे 26692। शिक्षण दिलेलं आहे संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएशन या ठिकाणी चालेल किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता तसेच संबंधित पदाचे कामकाजाकरता आवश्यक असणारे मान्यता प्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणकीय किंवा व्यावसायिक किंवा तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र। अनुभव दिलेला आहे तत्सम कामाचा 1 वर्षाचा अनुभव, वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे। या ठिकाणी मित्रांनो विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे संविधिक विद्यापीठाची म्हणजे शासन मान्य कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असं आपण या ठिकाणी वाचायचं आहे आणि त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेले अन्य कोणतीही अर्हता म्हणजे डिग्री असेल किंवा इतर काही शिक्षण असेल ते सुद्धा या ठिकाणी मान्य असणार आहे। तर हे एक पद सुद्धा मित्रांनो खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरता आहे। पुढील 7वं पद आहे मित्रांनो पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक, एकूण पदे आहेत 6, वेतन श्रेणी 5200, 20200, ग्रेड पे 1900, 6व्या वेतन आयोगानुसार एकत्रित वेतन सुमारे 24822 रुपये असणार आहे। शिक्षण दिलेले आहे कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता तसेच संबंधित पदाचे कामकाजाकरता आवश्यक असणारे मान्यता प्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणकीय, व्यावसायिक किंवा तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र। वयोमर्यादा दिलेली आहे 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावी। या 6 पदापैकी मित्रांनो आपण कॅटेगरीनुसार बघू शकतो इतर मागासवर्गीय 1, अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 1, आर्थिक दुर्बल घटक 1 आणि खुल्या प्रवर्गातील 2 अशा पद्धतीने 6 एकूण पदे असणार आहे। त्यानंतर समांतर आरक्षणाकरता तुम्ही जाहिरात डाउनलोड करून ते डिटेलमध्ये बघून घेऊ शकता। पुढील पद आहे मित्रांनो पद क्रमांक 8, पदाचे नाव आहे वाहन चालक, एकूण पदे आहेत 5, वेतन श्रेणी 5200, 20200, ग्रेड पे 1900, 6व्या वेतन आयोगानुसार एकत्रित वेतन सुमारे रुपये 24822 असणार आहे। शिक्षण दिलेलं मित्रांनो एसएससी म्हणजे 10वी किंवा समतुल्य परीक्षा पास व मोटर कार ड्रायव्हिंग लायसन। अनुभव पाहिजे बृहन्मुंबईत मोटर चालवण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव, वयोमर्यादा दिलेली आहे 18 वर्षे आणि 38 वर्षे। ही जे 5 पदे आहे मित्रांनो त्यापैकी अनुसूचित जमाती 1 पद, विमुक्त जाती 1 पद, इतर मागासवर्गीय 1 पद आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 2 अशा पद्धतीने एकूण 5 पदे आहे। समांतर आरक्षणाचे डिटेल तुम्ही पीडीएफ मध्ये बघू शकता। पुढील क्रमांक आहे 9, पदाचे नाव आहे शिपाई, एकूण पदे आहेत 8, वेतन श्रेणी 4440, 7440, ग्रेड पे 1300, 6व्या वेतन आयोगानुसार एकत्रित वेतन सुमारे 20321। शिक्षण दिलेले आहे एसएससी म्हणजे 10वी किंवा समतुल्य परीक्षा पास, वयोमर्यादा दिलेली आहे 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा अधिक असणार नाही। या ठिकाणी मित्रांनो हे पहिलं पद आहे शिपाई म्हणून, त्याला अनुभवाची आवश्यकता नाही आहे आणि याकरता जे शिक्षण दिलेलं आहे फक्त 10वी आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की या पदाचा तुम्ही विचार करू शकता, इतरही पदाचा तुम्ही शैक्षणिक अर्हतेनुसार विचार करू शकता, पण विदाऊट अनुभव आणि 10वी असलेलं एक पद आहे शिपाई आणि एकूण पदे आहेत मित्रांनो 8। आपण बघून घेऊ कशा पद्धतीने विभागणी असणार आहे। एकूण पदे 8 आहे, अनुसूचित जाती 1 पद, अनुसूचित जमाती 1 पद, विमुक्त जाती अ 1 पद, भटक्या जमाती क 1 पद, इतर मागासवर्गीय 2 पदे, आर्थिक दुर्बल घटक 2 पदे, असे एकूण 8 पदे असणार आहे। समांतर आरक्षणाकरता पीडीएफ जाहिरात आपण बघू शकता। पुढील पद आहे पद क्रमांक 10, पदाचे नाव आहे वॉचमन, एकूण पदे आहेत 7, वेतन श्रेणी 4440,
7,440 ग्रेड पे 1300. 6व्या वेतन आयोगानुसार एकत्रित वेतन सुमारे 20,321 रुपये असणार आहे. शिक्षण दिलेले आहे एसएससी किंवा समतुल्य परीक्षा पास म्हणजे 10वी पास. वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे. एकूण पदे 7 आहे. अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 1, विमुक्त जाती 1, इतर मागासवर्गीय 1, आर्थिक दुर्बल घटक 1 आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 2 अशा पद्धतीने एकूण 7 पदे असणार आहे. पुढील पदे मित्रांनो, पद क्रमांक 11 पदाचे नाव आहे साफसफाई कामगार. एकूण पदे आहेत 4. वेतन श्रेणी 4,440, 7,440 ग्रेड पे 1300. 6व्या वेतन आयोगानुसार एकत्रित वेतन सुमारे 20,321 रुपये. शिक्षण दिलेले आहे एसएससी किंवा समतुल्य परीक्षा पास म्हणजे 10वी पास. वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 38 वर्षापेक्षा अधिक नसावे. एकूण पदे 4. त्यापैकी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता ही 4ही पदे असणार आहेत. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये हे पद भरले जाणार आहे. त्यानंतर पद क्रमांक मित्रांनो 12 पदाचे नाव आहे माडी. एकूण पद आहे 1. वेतन श्रेणी 4,440, 7,440 ग्रेड पे 1300. 6व्या वेतन आयोगानुसार एकत्रित वेतन सुमारे रुपये 20,321. शिक्षण दिलेले आहे एसएससी किंवा समतुल्य परीक्षा पास म्हणजे 10वी पास. वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे. एकूण पद 1 आहे आणि हे एक पद ओपन कॅटेगरीमधून भरल्या जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या 12 प्रकारचे विविध पदे होते, त्याची माहिती आपण आता बघितली. त्यानंतर वयोमर्यादाविषयी काही गोष्टी दिलेल्या आहे. वयोमर्यादा पुढील बाबतीत 5 वर्षाकरता शिथिल करता येईल. मागासवर्गीय उमेदवार तसेच अंध आणि अपंग किंवा आपण त्याला दिव्यांग म्हणतो अशा उमेदवारांकरता 5 वर्ष शिथिलतम आहे आणि माजी सैनिकांकरता सुद्धा शिथिलतम आहे. म्हणजे मॅक्झिमम ज्या पद आहेत त्या पदांकरता कमाल वयोमर्यादा 38 वर्ष दिलेली आहे. त्यामध्ये 5 वर्ष ऍड करू म्हणजे कमाल वयोमर्यादा 43 वर्षे असणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा एक मुद्दा मित्रांनो, परीक्षा विक्षाधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड असणार आहे फक्त या ठिकाणी 6 महिन्याचा. काही डिपार्टमेंटमध्ये 3-3 वर्षाचा हा कालावधी असतो. निवड करण्यात आलेल्या उमेदवाराचा परिवीक्षाधीन म्हणजे हंगामी कालावधी 6 महिन्याचा असणार आहे. निवड कार्यपद्धती किंवा ऑनलाईन परीक्षा विषयी या ठिकाणी दिलेला आहे की वरिष्ठ पदांकरता म्हणजे उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. म्हणजे यांच्याकरता मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत घेण्यात येणार नाही. त्यांच्यासाठी 200 गुणांची लेखी परीक्षा म्हणजे ऑनलाईन घेण्यात येणार आहे. आपण या ठिकाणी निवड पद्धती कशा पद्धतीने असणार आहे त्याविषयी बघतोय. तर या सर्व ज्या पदांकरता आता जे आपण वाचले उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक यांच्याकरता मुलाखत नसणार. फक्त 200 गुणांची लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्या पदांसाठी लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी 120 गुणांची लेखी परीक्षा ऑनलाईन व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, जसे की शिपाई, ड्रायव्हर ही जे काही पदे आहे त्यांच्याकरता व्यावसायिक चाचणी घेतल्या जाणार आहे. त्यांच्याकरता 80 गुण आणि ऑनलाईन पद्धतीची जी परीक्षा असणार आहे त्याकरता 120 गुण असणार आहे. ज्या पदांकरता कमीत कमी अर्हता माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता 10वी आहे अशा पदांकरता परीक्षेचा दर्जा महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित या विषयांकरता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. हा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो. याविषयी आपण डिटेलमध्ये आणखी पुढे व्हिडिओ बनवूच की तुमचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ज्या पदांकरता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे अशा पदाकरता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे इयत्ता 12वीच्या समान राहील. ज्या परीक्षांसाठी फक्त लेखी परीक्षा घेऊन निवड करायची आहे अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरता प्रत्येकी 50 गुण ठेवून 200 गुणांची लेखी परीक्षा घेऊन निवड करण्यात येईल. निवड होणाऱ्या उमेदवारांना संबंधित जिल्ह्याचा म्हणजे ठाणे जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबींची माहिती असणे आवश्यक आहे. यास्तव सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना सदर बाब विचारात घेण्यात येईल. वरील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील म्हणजे ऑप्शनल असणार आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात येतील. म्हणजे प्रत्येक प्रश्नाकरता 2 गुण असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, हे काही महत्त्वाचे मुद्दे आहे, फक्त आपण ते या ठिकाणी बघून घेऊ. त्यानंतर कागदपत्र पडताळणीविषयी काही मुद्दे दिलेले आहे. उमेदवारास परीक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे बाजार समितीच्या धोरणाप्रमाणे आवश्यकता भासल्यास शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राच्या प्राथमिक कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाईल. त्यावेळी उमेदवाराने मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दाखवावे लागतील. प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये ऑनलाईन परीक्षेद्वारे पात्र होणाऱ्या उमेदवारास बाजार समितीचे धोरणाप्रमाणे मुलाखतीस आवश्यकता जर भासली तरच बोलवले जाईल. या प्राथमिक कागदपत्र पडताळणीस उमेदवार अनुपस्थित राहिल्यास तो मुलाखतीस पात्र राहणार नाही. म्हणजे आधी मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर मुलाखत होणार आहे. मुलाखत पत्र म्हणजे आवश्यकता भासल्यास ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल.
मुलाखत पत्र आवश्यकता भासल्यास जे की apmckalyan.org किंवा kalyanapmc.com या संकेतस्थळावरून डाउनलोड तुम्हाला करावे लागतील. ठीक आहे. या ठिकाणी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याकरता तुम्हाला support@kalyanapmc.com या ईमेलद्वारे किंवा 9270194806 या हेल्पलाईनवर संपर्क तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. बरेचसे काही गोष्टी दिलेल्या आहे. मुलाखतीविषयी दिलेल्या आहे की ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना बाजार समितीचे धोरणानुसार भरावयाचे पद संख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेच्या गुणानुक्रमाने 10 गुणांसाठी मुलाखतीस जर गरज असली तरच म्हणजे आवश्यकता भासल्यास बोलवण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो निवडपात्र राहणार नाही. त्यानंतर बरेचसे काही मुद्दे मित्रांनो, अटी शर्ती आहे, निवड सूची कशा पद्धतीने लागणार आहे, या सर्व गोष्टी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तुमची PDF जाहिरात त्यामध्ये तुम्ही हे वाचू शकता. निवड समिती प्रतिनिधींना मोजदाद केलेल्या मुलाखत आवश्यकता भासल्यास गुणांची प्लस म्हणजे अधिक ऑनलाईन परीक्षेतील गुण असे एकूण 200 गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. अंतिम निवड यादीप्रमाणे पात्र उमेदवारांना परीक्षाविधीन कालावधीकरता नियुक्ती देण्यात येईल. ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. पूर्ण गोष्टी आपण या ठिकाणी वाचणार नाही मित्रांनो. जे महत्त्वाचे मुद्दे होते, पदांची नाव, पदांची संख्या, शैक्षणिक अर्हता, वेतनमान या सर्व गोष्टी आपण वाचलेल्या आहेत. त्याविषयीची आपण माहिती घेतलेली आहे. त्या व्यतिरिक्त मित्रांनो, हे ऑनलाईन अर्ज फिलअप करताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसा भरावा याविषयीची सुद्धा डिटेल माहिती असलेला व्हिडिओ तुमच्याकरता आम्ही लगेच सादर करणार आहोत. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा होता मित्रांनो, परीक्षा शुल्क ही महत्त्वाची बाब आहे. परीक्षा शुल्क किती असणार आहे तर वरिष्ठ पदांकरता परीक्षा शुल्क 1000 रुपये प्लस 180 म्हणजे 18% GST. कनिष्ठ पदांकरता परीक्षा शुल्क ₹900 प्लस 162 18% GST. मागासवर्गीय वरिष्ठ पदांकरता परीक्षा शुल्क ₹800 प्लस 144 रुपये म्हणजे 944 रुपये. त्याचबरोबर मागासवर्गीय कनिष्ठ पदांकरता परीक्षा शुल्क असणार आहे 700 प्लस 126 म्हणजे 826 रुपये. सदर परीक्षा शुल्क हे ना परतावा जसं की इतर डिपार्टमेंटमध्ये सुद्धा असतं नॉन रिफंडेबल राहील. एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा राहिला होता परीक्षा शुल्काविषयी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध पदाकरता अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. आवश्यकता भासल्यास ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयीचा सविस्तर व्हिडिओ तुमच्याकरता आम्ही लवकरच घेऊन येत आहोत. तर मित्रांनो, अशाच पद्धतीच्या सविस्तर आणि सर्वप्रथम माहिती करता तुम्ही आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.